नमस्कार. आजच्या 4 श्लोकापासून सुरुवात करूया आणि मग पुढे जाऊया. ऐका 4 श्लोक. अर्चिष्मानर्चितः कुम्भो विशुधात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युम्नो मितविक्रमः कालनेमिनिहा वीरशौरिः शूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवः केशिहा हरिः कामदेवः कामपालकामी कान्तः कृतागमः अनिर्देश्य वपुर्विष्णुर्वीरोऽनन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्मविद्ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः. यातलं पहिल्या श्लोकातलं आजचं पहिलं नाव आहे अर्चिष्मान. अर्चिष्मान म्हणजे चंद्र आणि सूर्य यांना तेजाळणाऱ्या किरणांचा जो समूह आहे तो समूह म्हणजे देव. म्हणजे बघा, चंद्र सूर्याचं तेज जे त्याला तेजाळू शकतं ती किरणं कोण असेल, त्यांना तेजाळणारी किरणं कोण असतील तर तो ईश्वर आहे. चंद्र आणि सूर्यसुद्धा ईश्वराच्या प्रेरणेने, ईश्वराच्या तेजानेच झगमगत आहेत. त्याच्या प्रेरणेशिवाय हे घडणं शक्यच नाही. त्यामुळं अर्चिष्मान म्हणजे चंद्र सूर्यांचा तेज हा स्वतः परमेश्वर आहे. पुढे अर्चित, ब्रह्मदेवाकडून पूजनीय असलेला तो अर्चित आहे, अर्चक नाही. अर्चक आपण आहोत. ब्रह्मदेव ज्याचे अर्चक आहेत, ज्याची पूजा करतात, तो सर्व देवांचा जो अर्चित आहे, सर्व देव ज्याची पूजा करतात, सर्व देव ज्याला वंदन करतात, तो हा अर्चित आहे. त्याचं पुढचं नाव तर कुंभ पण ठेवलं आहे. आता ते राशीचक्रवाले पाध्ये कुंभ राशीच्या माणसांचं फार छान वर्णन करतात. वरून प्रकाश आणि आतून अंधार, ज्याच्या आत काय दडले हे कळत नाही. त्यांचं आहे बरं का, माझं नाही. उगीच कुंभ राशीची माणसं माझ्या अंगावर यायची. आत काय दडलंय हे कोणाला कळत नाही आणि आत भरपूर दडलेलं असतं. कुंभात भरपूर आत दडलेलं असतं, ते बाहेरून दिसत नाही, कळत नाही. तशी कुंभराशीची माणसं आत दडवून ठेवणारी असतात असं ते म्हणतात. ईश्वर सुद्धा कुंभ आहे. कुंभ कसा आहे? ज्यात सगळं काही समाविष्ट आहे. दिसत नाही पण समाविष्ट आहे. बाहेरून दिसणार नाही, आत समाविष्ट आहे म्हणून. पण तो या जगाचं कुंभ आहे. तो विशुद्धात्मा आहे, त्रिगुणातीत आहे. सर्व गुणांनी तो व्यापलेला आहे. तो विशोधन आहे. म्हणजे काय? तो स्मरण करताच पापाचं हरण करतो. यस्य स्मरण मात्रेन, नुसतं स्मरण केलं तरी सुद्धा पापाचा नाश करतो, दुर्गुणांचा नाश करतो, वाईटाचा नाश करतो, असा तो आहे. तो अनिरुद्ध आहे. म्हणजे शत्रूकडून कधीच अवरुद्ध होत नाही असा. त्याला थांबवता येत नाही. तुम्ही थांबवू शकत नाहीत असा तो अनिरुद्ध आहे. तो अप्रतिरथ आहे. अप्रतिरथ म्हणजे कोणीही विरोध करू शकत नाही असा. अवरोधही कोणी करू शकत नाही, विरोधही कोणी करू शकत नाही. ना त्याला अडवू शकता, ना त्याला थांबवू शकता. तो प्रद्युम्न आहे. सर्वाधिक श्रेष्ठ धन असलेला आहे आणि तो अमित विक्रम सुद्धा आहे. अमित विक्रम म्हणजे असीम पराक्रमी. अवरोध नाही, पराभव नाही. तो असीम पराक्रमी आहे. चंद्र सूर्याचं तेज त्याच्यात सामावलेलं आहे. किंबहुना चंद्र सूर्य त्याच्याकडूनच तेज घेतात. अशा या अमित पराक्रमी असलेल्या, असीम पराक्रमी असलेल्या ईश्वराला वंदन करून आजचा दुसरा श्लोक ऐकूया. पहिलं नाव काय येतं? कालनेमिहा. कालनेमी राक्षसाला मारणारा तो कालनेमी. वीर आहे म्हणजे तो शूर आहे. आता हे वीर नाव बऱ्याच ठिकाणी येतं. पुढच्या भागात सुद्धा ते वीर नाव येणार आहे, पण ते गतिमान या अर्थाने येणार आहे. इथे वीर नाव शूर या अर्थाने येतं आहे. तो शूर आहे, तो शौरी आहे. आता हे शौरी नाव या आधी आलंय आणि मी त्यात तुम्हाला सांगितलंय की त्या शौरी शब्दाचा अर्थ वेगळा आहे, इथला अर्थ वेगळा आहे. तो शौरी वासुदेवाचा पुत्र असा आहे. इथे शौरीचा अर्थ शूर कुलात जन्मलेला, पराक्रमी कुळात जन्मलेला असा आहे.
तो शूर जनेश्वर आहे. शूरजनेश्वर म्हणजे शूरांचा शास्ता आहे, त्याच्यावर शासन करणारा आहे. तो शूर जनेश्वर आहे. तो त्रिलोकात्मा आहे. 3 लोकांच्या अंतर्यामी प्रमुख आहे. 3 लोकांचा अंतर्यामी तो भरलेला आहे. तो त्रिलोकेश आहे. तो 3ही जगाचा स्वामी आहे. 3 लोकांचा आत्मा आहे, स्वामी आहे. नुसता आत्मा नाही, स्वामी पण आहे. तो केशव आहे. हे केशव नाव पण आधी दिलं आहे. तो किरण केशरूपी अशा स्वरूपाचा आहे. तो केशी हा आहे. या श्लोकात तो 2 जणांचा शत्रू म्हटलाय. एक कालनेमी, हा कालनेमी राक्षसाला मारणारा त्याचा शत्रू पहिलं, आणि दुसरं शेवटचं नाव आहे तो केशिया, म्हणजे केशी नावाच्या राक्षसाचा अंत करणारा तो आहे. कारणहरी आहे. कारणासह संसाराचे स्मरण करणारा आहे. तो हरी पण आहे. तो केशिया आहे. तो कालनेमी आहे. तो राक्षसांचा शत्रू आहे. तो त्रिलोकात्मा आहे. त्रिलोकाचा स्वामी आहे. आता ऐकूया यातला 3रा श्लोक. कामदेवः कामपालकामी कान्तः कृतागमः अनिर्देश्य वपुर्विष्णुर्वीरोऽनन्तो धनञ्जयः. या श्लोकात पहिलंच नाव आहे बरं का, कामदेव. कामदेव म्हणजे काय झालं? कामदेव हा शब्द ऐकला की आपल्या मनात सुरू झालं, लगेच सुरू झालं. तसा तो कामदेव नाही आहे. 4 पुरुषार्थांची इच्छा करणाऱ्या मनुष्यांनी इच्छिलेला देव म्हणजे कामदेव. धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थांची इच्छा करणाऱ्या मनुष्याने, ज्याला धर्म अर्थ काम मोक्ष या सगळ्यातून जायचं आहे, असा पुरुष, असा माणूस ज्याच्या कल्पनेतला देव आहे हे सगळं देणारा तो कामदेव आहे. आपल्या मनातील कामनांना पूर्ण करणारा देव म्हणजे कामदेव. तो नुसता कामदेव नाही, कामपाल आहे. म्हणजे काय? आता कामपाल म्हटल्याबरोबर तो काम वेगळा आणि हा काम वेगळा बरं का. सकाम भक्ती करणाऱ्यांच्या इच्छा पूर्ण करणारा काम. सकाम फळ मिळालं पाहिजे भक्तीचं. आणि सकाम भक्ती जे करतात, आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी जे भक्ती करतात, त्यांच्या इच्छा पूर्ण करणारा तो कामी आहे. तो पूर्ण काम पण आहे. तो कांत आहे. आता कांत म्हणजे उत्तम शरीर धारण करणारा. तो कांत आहे. तो प्रमुख आहे. तो अशा प्रकारचं उत्तम शरीर धारण करू शकतो की तो आपला मालक होऊ शकतो. तो कृतागम आहे. सर्व वेदशास्त्रांची रचना करणारा आहे. तो अनिर्देश वपू आहे. ज्याच्या दिव्य स्वरूपाचं वर्णन करता येत नाही असा अनिर्देश वपू आहे. तो विष्णू आहे. पृथ्वी आणि आकाश यांच्या कांतीने, तेजाने भरून जातो. पृथ्वी आणि आकाश ज्याच्या तेजानं भरून जातो असा. सर्व आकाश, पृथ्वी, मी काल एक भागवत बोललो होतो की तो स्वर्गलोकापर्यंत तो व्यापलेला आहे. तसा त्याचा प्रकाश, त्या अर्चिष्मांचा प्रकाश हा पृथ्वी आणि आकाश यांच्यामध्ये भरून गेलेला आहे. तो गतिमान आहे, म्हणजे वीर आहे. तो अनंत आहे, त्याला अंत नाही असा आहे. आणि तो धनंजय सुद्धा आहे, अर्जुनाचा अवतार आहे. आता या श्लोकानंतर आपण आजचा 4था श्लोक ऐकूया. ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः. हा जो 4था श्लोक आहे ना, तो बहुतेकांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. या श्लोकामध्ये ब्रह्म, ब्रह्मण्य, ब्राह्मण, ब्राह्मण्य, ब्रह्मविद या सगळ्यांचा उल्लेख आहे. मुळात स्वतःला समाजाच्या अग्रभागी समजणाऱ्या ब्राह्मणांनी हा श्लोक समजून घेतला पाहिजे आणि ब्राह्मणांना दोष देणाऱ्यांनी सुद्धा हा श्लोक समजून घेतला पाहिजे, दोन्ही अर्थाने. कारण या श्लोकामध्ये देवाची असलेली नावं ही कोणत्या स्वरूपाची आहेत ते समजून घ्या. ब्राह्मणांच्यासाठी तर हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे. तो पहिलंच नाव आहे ब्रह्मण्य. तप, वेद, ब्राह्मण, ज्ञान यांचं रक्षण करणारा तो आहे. तप, मी शब्द पुन्हा पुन्हा यासाठी उच्चारतोय की वेळ घालावा म्हणून नव्हे. तप, वेद, ब्राह्मण आणि ज्ञान. तपश्चर्या, श्रुती, यात श्रुतीची तपश्चर्या केली जाते.
हे करणारे ब्राह्मण असतात आणि ब्राह्मणाच्या मुखातून ज्ञान येतं. मी पुन्हा शब्द वापरतो, हे करणारे ब्राह्मण असतात. जे करत नाहीत ते उगाच ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आले म्हणून ब्राह्मण समजू नयेत. तप, वेद, ब्राह्मण, ज्ञान याचं रक्षण करणारा तो आहे. तो ब्राह्मण प्रतिपालक पण आहे. पण कोणत्या? ज्ञान, तप आणि वेद हे सांभाळणाऱ्या माणसाचा. तो ब्रह्मकृत आहे, तप करणारा आहे. ब्रह्म म्हणजेच तप, तो तप करणारा आहे. तो ब्रह्मासुद्धा आहे. तो ब्रह्मदेवाच्या स्वरूपाचा आहे. तो ब्रह्मरूप आहे. तो ब्रह्म आहे, ब्रह्म आहे, ब्रह्म आहे. म्हणजे सत्य, ज्ञान या सगळ्यांचा तो स्वामी आहे, प्रमुख आहे. तो ब्रह्मा विवर्धन आहे. म्हणजे ज्ञान तप वाढविणारा आहे. तर ब्रह्मा हे ज्ञान असेल तर तो ज्ञान आणि तप विवर्धन करणारा, वर्धन करणारा ब्रह्मावि वर्धन आहे. कारण तो ज्ञान तप याला वाढवतो. तो ब्रह्मवीद आहे. म्हणजे वेद आणि वेदार्थ हा पूर्णपणे जाणणारा आहे. तो वेदाला पूर्णपणे जाणतो. तो ब्राह्मण आहे. म्हणजे ब्राह्मण रूप आहे. जो याच्या आधीचे शब्द कोणकोणते नीट लक्षात घ्या. आता पुन्हा ब्राह्मणत्व आलं की गडबड होते. म्हणून मला ब्राह्मणांनाच सांगायचं आहे की टीकेची संधी देण्याच्या आधी क्षत्रिय असलेल्या पितामह भीष्मांनी, जो गंगेचा पुत्र आहे, ती तर गंगा अयोनिजा आहे, जन्माला आलेली नाही आहे, गंगेचा पुत्र असलेल्या, क्षत्रियाचा पुत्र असलेल्या पितामह भीष्मांनी याचं वर्णन करताना तो तप, वेद, ब्राह्मण, ज्ञान यांचं रक्षण करणारा आहे असं म्हटलं आहे. तो तप करणारा आहे असं म्हटलं आहे. तो ब्रह्मरूप आहे. सत्य ज्ञान सांभाळणारा आहे. ज्ञान तप वाढविणारा आहे. वेद आणि वेदार्थ पूर्णपणे जाणणारा आहे. आणि असा असेल तोच ब्राह्मण असतो, अन्यथा नाही. म्हणून पुलत्स्य ऋषीच्या कुळात जन्माला आलेला रावण जन्माने ब्राह्मण असूनही कर्माने ब्राह्मण उरत नाही. अदितीच्या पोटी जन्माला आलेले हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष जन्माने ब्राह्मणाच्या पोटी, ऋषीच्या पोटी जन्माला आले असले तरी ते ब्राह्मण उरत नाहीत. म्हणून तो ब्राह्मण कोण आहे? ज्या मागच्या आधीच्या सगळ्याला चालवतो तो ब्रह्मी आहे. तप वेद मन आणि प्राण याचं अधिष्ठान ज्याच्याकडे आहे तो आहे. तो ब्रह्मज्ञ आहे, पूर्ण वेदांना जाणणारा आहे. आणि तो ब्राह्मण प्रिय आहे. ब्राह्मणांना प्रिय समजणारा नव्हे, ब्राह्मणांच्याकडून प्रिय समजल्या गेलेला आहे. तप, वेद, ज्ञान ज्यांच्याकडे आहे, अशा वेगवेगळ्या विद्या ज्याच्याकडे आहेत, अशा ब्राह्मण आणि अशा ब्राह्मणांचा जो प्रिय आहे तो भगवान विष्णू आहे. भगवान विष्णूला प्रिय ब्राह्मण आहेत असं नव्हे, तो ब्राह्मणांना प्रिय आहे. या ब्राह्मणप्रिय भगवान विष्णूला वंदन करून पुढच्या भागात आपण त्याच्या वेगवेगळ्या नावाचा विचार करूया. नमस्कार.